नमस्कार मित्रांनो, हे आमचे मित्र भांगरे साहेब इंजिनियर आहेत. नमस्ते. हां, तर ॲक्च्युली आता नाशिकमध्ये आणि मी हा जो बोरचा पॉईंट आहे ना, हा मागच्या महिन्यामध्ये 13 तारखेला 13 डिसेंबरला दिला होता. 13 डिसेंबरला दिला होता. आणि त्याचा आता तुम्ही बघू शकता, इकडे दाखवा जरा, त्यांचं आता बंगलोचं काम आहे. तर त्याने मला कॉल केला आणि बोलवलं का सर असंच आहे, आपल्याला पाणी पॉईंट घ्यायचं आहे बोरचा. तर मग म्हटलं ठीक आहे, मी येतो. तर मग 13 तारखेला मी आलो. 13 तारखेला मी त्यांना पॉईंट बघून दिला आणि त्यांना पण एक म्हणजे अपेक्षा होती का नाही, आपला मित्र आहे आणि आपल्यासाठी चांगलाच पॉईंट दिला. आणि मी त्यांना गॅरंटी पण दिली का तुम्हाला पाणी मिळून जाईल. आणि त्यांनी त्या अपेक्षेनेच मला कॉल केला होता एवढं लांबून. आता इथे पण काही पाण्याडे आहेत, पण त्यांनी मला पहिला प्रेफर केलं की ठीक आहे तुम्ही या आणि पाणी बघून द्या मला. तर त्या पद्धतीने 13 तारखेला मी पॉईंट दिला आणि पाण्याची शाश्वती पण दिली होती. तसं आता जगातला कोणीही असा माणूस आहे का तो गॅरंटी तर देऊ शकत नाही. मी त्यांनाच क्लिअर केलं होतं, कारण मी पण एक माणूस आहे, मी काय परमेश्वर नाही आहे, ईश्वर नाही आहे. माझ्याकडून 10 मध्ये 2 पॉईंट माझ्याकडून फेल होऊ शकतात. बोर मारला आणि किती फुटं पाणी लागलं आता आपल्या व्ह्यूअर्सला सांगा, म्हणजे त्यांना एक थोडंसं विश्वास बसेल. ऍक्च्युली आपण आहे ना 13 तारखेला पॉईंट दिला होता सरांनी, बरोबर. आता आमचा म्हणजे इतका छान परिचय आहे पहिल्यापासून. आता मी मुंबईला आहे, जॉबला होतो PWD मध्ये. माझी बदली झाली 2019ला मी इकडे आलो. मग त्याच्यानंतर आता ही जागा वगैरे घेतली आम्ही. ते म्हटलं आता इथंच आपल्याला स्थायिक व्हायचं, एवढं छान वातावरण आहे नाशिक. त्याची पाण्याची अडचण नाही नाशिकमध्ये. गोदावरी नदीचा आम्हाला एकदम मस्त चांगला सोर्स आहे, पण काय काय ठिकाणी खूप पाण्याची कमतरता असते. आणि स्वतःची वॉटर बँक किती आणि किती झालं म्हटलं तरी आपलं स्वतःचं पाणी हक्काचं असलं म्हणजे काही अडचण नसते. तर मग सरांना, भावरे सरांना मी 13 तारखेला बोलवलं होतं पॉईंट द्यायला. त्याप्रमाणे त्यांनी पॉईंट दिलं आणि त्याप्रमाणे मी थोडं, मला कामाची गडबड असल्यामुळे थोडं 2-4 दिवस इकडे तिकडे झाले मला. आता 8 दिवसाच मला मारायचं होतं. पण मग मी 30ला आम्ही ठरवलं बोर मारायचं. तर 30 डिसेंबरला आम्ही बोर मारला इथे. तर म्हणजे सरांनी सांगितल्याप्रमाणे आम्हाला, म्हणजे ते म्हटले होते तुम्हाला 40-50लाच तुम्हाला वल लागेल. तर ती 35 फुटालाच वल्ली माती आली होती वरती आणि 40 फुटाला तर म्हणजे डायरेक्ट पाणी लागलं. म्हणजे प्रेशरच फेकलं पाणी, जसं काही खाली मोठा गाभार आहे आणि त्यांनी डायरेक्ट जागा शोधली पाणी उडायची. असं झटकन पाणी वर उडालं 40 फुटाला. हे बघ, हे पूर्ण भीती पूर्ण भरलं होतं आणि हे पूर्ण हा भाग आहे, हा पूर्ण भरलेला होता डायरेक्ट. म्हणजे ते बोरवालेच मारणारे घाबरून गेले, म्हणे साहब गाडी भी गिर जाएगा और पाणी इतना है की आपका आप खेती कर सकते, गन्ने का खेती कर सकते. इतकं पाणी लागलं होतं. 40 फुटाला पाणी स्टार्ट झालं आणि जे कंटिन्यू पाणी चालू होतं ते 125 पर्यंत कंटिन्यू पाणी चालूच होतं. मग 125 फुटानंतर मग ते परत दगडाचं मोठे मोठे बोल्टस उडायला परत खडक आपल्याला परत खाली खडक गेला. मग त्याच्यानंतर आपण 155ला बोर स्टॉप केला. आमची इच्छा होती की अजून 1-2 पाईप जावे खाली, पण सरांचं पण परत फोनवरती आम्ही विचारणा केली सरांना. तर सर म्हटले की आता इतकं पाणी निघालं, काहीच अडचण नाही तुम्हाला. त्यांना व्हिडिओ कॉल केला होता त्या दरम्यान, व्हॉट्सअप कॉलिंग केलं होतं. तर त्यांचं म्हणणं झालं का एकदम भारी झालं म्हणे, काहीच टेन्शन नाही. त्यांनी सांगितल्याप्रमाणे घडलं. आणि म्हणजे हे त्यांना बोलवायच्या आधी मी बरेच त्यांच्याशी फेसबुकला वगैरे, आणि आम्ही एकाच तालुक्यातले आहोत, एकाच तालुका जिल्ह्यातले आहोत. तर इतका दुष्काळी भाग आहे आपला, इतकं म्हणजे सगळं भयानक आहे, लोकांची खूप बोलवण आहे. मी मूळचा साकीरवाडीचा आहे राहणारा, आणि तिथं तर म्हणजे झुऱ्याचं लोक पाणी पित आहे, अजून सुद्धा पाण्याची बोंब आहे. तर मग अशा ठिकाणी त्यांनी जर पाणी दिलेलं आहे तर मग त्यांचा 100% माझा म्हणजे प्रचंड विश्वास आहे त्यांचा. आणि कसं विश्वास एक महत्वाचा असतो. आणि दुसरी गोष्ट अशी असते का मी एक आपल्या कस्टमरला आणि व्ह्यूअर्सला सांगतो की माझ्या भरोसा स्वतः ठेवला ठीक आहे, पण त्याच्यातलं एखादी बोरवर जर फेल गेली, पण आपण त्यामध्ये याच्यावरतीच काम नाही करत. आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग करतो, बोरच्या A to Z प्रॉब्लेमवरती आपण सोल्युशन काढतो. की निसं बोरला पॉईंट दिला, चला एक फेल गेली, पण त्याच्यावर सुद्धा आपल्याकडे पर्याय आहेत का ती बोर आपण परत रिॲक्टिव्ह करू शकतो, का तुमचा जो पाण्याचा प्रश्न आहे तो आपण सॉल्व्ह करू शकतो. तर जे रेन वॉटर हार्वेस्टिंग ती करून घ्या. आणि आता तुम्हाला हे पाण्याचे व्हिडिओ वगैरे ते सगळे व्हिडिओ तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये सगळे बघायला मिळतील. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला प्लीज एक लाईक करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढचे व्हिडिओ पण बघायला मिळतील आणि तुम्हाला तिथून काहीतरी घ्यायला मिळेल. ठीक आहे, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.